महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। एकांताचे सुख देई माझ देवा। एकांताचे सुख देई माझ देवा। आधार या जीवा तुझा कोणी। या निरोपाचे नाम
एकांताचे सुख देई माझ देवा एकांताचे सुख देई माझ देवा एकांताचे सुख देई माझ देवा एकांताचे सुख देई माझ
एकांताचे सुख देही मज देवा आघात या जीवा चुकवणे त्याने रूपवाचे नाम निरंतर आपुला विसर फोडून दे माय बाळा भेटी सुखाची आवडी माय बाळा भेटी सुखाची आवडी तैशी मज गुडी दे देवा कीर्ती ऐकून आज आलो शरणांगच दासाचे तू हित करी तुझे तुका म्हणे मी तो दीन पापरासे तुका म्हणे मी तो दीन पापरासे गावे पाठीसे माय बापा त्याने रूपवाचे नामा निरंतर आपुला विसर पडून दे महायोग पीठे तटे भीम रत्यावरम पुंडरीका दातो मुनींद्र समागत्य तिष्ठन्त मानंद कंद वरो ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग गरुड नगर पांडुरंग विद्यांच्याधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुंजय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रयानी देवाची या जगत उद्धारा लागी धरेला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रयानी देवाची ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं प्रणमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठला एकांताचे सुख दे मज देवा आगाध या जीवा चुकवणे त्याने रूपवाचे नाम निरंतर आपुला विसर पडून प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो किम निमित्तानं आपण एकत्र आलो सगळ्याला माहिती मला सांगायची काही गरज नाही वेळ जास्त झाला ना हरकत नाही परंतु ज्या विश्वाला वेड लावणाऱ्या महात्म्यानं तुम्हाला मला वेड लावलंय हा आणि त्या परमार्थाचा आनंद जीवनात किती पण स्थिर झाला एवढ्या करता वैष्णव मिळावे विठ्ठला तुमच्या आमच्या सर्वांचं हृदयस्थान असणारे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरू सच्चिदानंद अमृते दादांच्या माध्यमातून अनादी काळाची असलेली परंपरागतची गोष्ट आहे जे ज्ञान आहे ते ज्ञान समाजापर्यंत जाण्याकरता ज्या ज्या महात्म्याने हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं मायबाप त्या परमार्थ आपले बिले झाले बुचू बुचू कशा करता वैष्णव मेळाव्याचं आयोजन आहे तुम्हाला धंदे नाही आम्हाला उद्योग नाही काय नाही आम्ही केलेला परमार्थ आम्ही करत असलेला परमार्थ किती आपल्याला पचला किती रुचला आणि किती भिनला एवढ्या करता वैष्णव मेळावे विठ्ठल
भाग्यवान माणसं आहात. पण महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे, होत्याचे नव्हते जित्याचे पित्र होते तोपर्यंत किंमत नाही आणि मेल्यानंतर खेळ. या भवानगिरी महाराजांच्या कुशीमध्ये आपण हा वैष्णव मेळावा साजरा करतो आहोत. कार्यक्रमाला दुपारपासून थोडी उशीर झाला. हा, पहिलं 9 ते 11 वाजलं 10. एका तासात आपल्याला आपला समजून घ्यायचा आहे परमार्थ. कशा करता का चालू द्यायचं सकाळ 12 वाजे लोक चालत म्हणते तुमची इच्छा आहे. हा, काही हरकत नाही मायबाप, आपण आपलेच आहोत. किती दिवस चालला किती रात्र चालले तर त्याला काही न संपणारी गोष्ट आहे. त्या भवानगिरी महाराजांच्या या कुशीमध्ये सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा अमृते दादांच्या माध्यमातून तो परमार्थ स्थिर झाला आणि त्या परमार्थाला गती यावं एवढ्या करता काही गाड्या पाशिंग व्हायच्या राहिल्या असतील अजून असं गृहीत धरून त्या गाड्याला कुठंतरी सर्व्हिसिंग करायची गरज आहे. काही सर्व्हिसिंग वर आलेले आहे, काही एकाच्या मार्ग नाही का नाही ना, आज एकाचा पाळी आली नाही ना कोणावर. अरे आमच्या साधू संतांना संसारावर तुळशी पत्र ठेवलं कशा करता. तो परमार्थ कलियुगाच्या शेवटच्या चरणाकडे तुम्ही आम्ही चाललेलो आहे मायबा. बोटावर मोजण्या इतकं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. आपले सद्गुरू सांगत असतात, मायबा भुकणं कुणा करताय, ज्याला माहिती त्याच्या करता नाही, एखादा नवीन आलेला असेल त्याच्या करता. विठाला तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्याशी विकृत घटलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी जगद्गुरु दाखल्यावर कवा आपल्या भारतामध्ये ते एवढे पालथ्या नशिबाचे लोक आहे का मरणोत्तर पुरस्कार देतात. होते तेव्हा नाही जाणून घ्यायचं, होते तेव्हा नाही समजून घ्यायचं आणि मेल्यावर मरणोत्तर पुरस्कार द्यायला. हल्दी हो, विचार करा, जे जगद्गुरु त्या काळात जगत होते त्या काळातही होते, पण पालथ्या नशिबाला नाही समजले त्याला कोण काय करी. धन्य मनवी नाही लोकी लोका, धन्य आम्ही तुकाने कियाला, धन्य आम्ही तुकाने कियाला, धन्य आम्ही तुकाने कियाला, धन्य आम्ही तुकाने. हे आमचे वाक्य नाही, तुकोबरायाचे वाक्य आहे. धन्य म्हणवी कवा मी गेल्यानंतर लोक पालख्या उचलणारे, चांदीच्या बुडो, चांदीच्या पालख्या, चांदीचा रथ. वा रे वा, दमदार सकवादा. तुकड्या करता मौतची द्यायची, तुकड्या करता हाच बरोबर सांगितला ना. इथं भरपूर अधिकारी माहित नाही. हो, तुमच्या पुढे मी आता लेकरू बोलायला. जरा विचार करा बर का, बारीक विचार करा परमार्थाचा. हाच परमार्थ सांगितला का नाही? माझ्या ज्ञानोबाला तुकोबाला हाच परमार्थ सांगितला का नाही? का विरोध? कशा करता विरोध? तुमच्या टकुऱ्यात उतरला नाही म्हणून तुम्ही विरोध केला. अभंग सुद्धा शपथ केले, तुला एक वळू लिहायची अक्कल नाही आणि त्याच्या अभंग शपथ मध्ये टाकले आम्ही. अरे तू शपथ आहे, जन्माला येऊन काय केलं तुला? मुदालाच घाटे करणारे निर्माण झालो तुम्ही. म्हणून बघा, उद्या काला आहे म्हणून आज माग संप्रदायाचा दंड घे, मागणी पर अभंग असावा. मी संतामाईच अभंग घेत असतो, पण काय करू, 8 दिवस आपण भोकाचा धंदा आहे, वेळच मिळाला नाही पाहायला अभंग. म्हणून तुकोबराय सांगतात, बघा तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो, परमार्थ एकट्याचा विषय आहे, परमार्थ एकांताचा विषय आहे. जोपर्यंत तुम्ही एकांतात जात नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनाचा कोड उलगडणार नाही. जीवाचं कोड उलगडावं असं वाटत असेल तो बुवा जरी असला तरी, या जीवाचं कोड जर उलगडायचं असेल तर संताला शरण द्यावा लागेल. तसं उलगडू शकत नाही. काही काही आहे ना मेंटल खोपडीचे, आम्हाला काय घेणे, आपली मळ्याची माळ आहे, आपण कोणाचं जमीन मोडीत नाही, आपण कोणाला शा देत नाही, आपण कोणाचे बांध कुरीत नाही, आपली मनाची माळ आहे. मनाच्या माळीवाला मनोमार्गे गेला तो तिकडं धडकला, तो इकडं नाही इकडं येऊ शकत नाही. इकडं यायला मायबाप पवित्र लागतात. हो, आमचे बाबा सांगत असतात, सोनं कोणाच्या नशिबात नाही, नांगचोटाच्या तर लगेच नाही.
नाही 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 नाही. देव देव करता करता मराला टेकले लोक. माझ्या ज्ञानोबाला 14 वर्षाच्या लेकराला सांगावं लागलं देव देव म्हणून व्यर्थ काही नाही. देव देव शिवपुराणाला 50 लाख, भागवत पुराणाला 35 लाख, हे त्याच्या बोखंडीचं ते त्याच्या बोखंडी. काय करायचा परमार्थ, कशा करता करायचा परमार्थ? जोपर्यंत गुरु प्रचिती येत नाही तोपर्यंत आत्मप्रचिती होत नाही, तोपर्यंत आत्मप्रचिती होत नाही तोपर्यंत शास्त्र प्रचिती काहीच कामाची नाही. जरा बारीक ऐका बघा. जर परमार्थ कळावा असं वाटत असल, परमार्थ रुचावा असं वाटत असल, देव अनुभवाला यावा असं वाटत असेल तर पहिले गुरु प्रचितीला गेली. काय विचार सागर वाचत होतो तू? काय विचार सागर वाचित होतो? काय विचार सागर मध्ये श्राद्ध केली त्याची. पहिले लागती गुरु प्रचिती. गुरुदात पत्ता नाही चालला देव 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 देव. उषा बाहेर अगरबत्त्या नावाची पाळी आली आता. इतका देव देव चाललाय अण्णा. होय दिवसा 3-3 कीर्तन ठोकू राहिला. थांब तुला मी म्हण यायचंय न्यायला. अरे परमार्थ कशाला सुरुवात करायची हे तुला माहित नाही का? आता आणि जगाला अनुभव सांगायला निघाला. जगाला सांगतो देव देव करा, देव देव करा, यालाच पत्ता नाही. कशाला म्हणतात देव? देव कळावा असं वाटत असत तर सद्गुरूला शरण जावं लागत. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास्यच कळ. पण नाही झुकेंगे साला. मोडेल पण वाकेल, मोडेल पण वाकणार नाही. चुलीच आहे, कोणाचं काय जाईल? यंगरट नाही 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 नाही. तुमच्याकडे चुली आहे का? सोलापूर जिल्ह्यात चुली आहे ना? हा. मोडेल लाकूड काय झाली त्या चुली जाय चुलीत मासणार. आमचं काय जायचंय? हे तरी नाही यायच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाटल्या. तुमचे जेवण झाले नाही का? जर जोरानं तुमचे मायबाप धन्य आहे. तुम्ही ज्या भक्तीचा आनंद घेता ना त्या भक्तीचा आनंद आमच्या सद्गुरूने आम्हाला शिकवला. कीर्तन आमचा खानदानी धंदा नाही. नाही नाही कीर्तन आमचा खानदानी धंदा नाही. मी पुढे गेलो नाही पाल ठेवायला. नाही नाही कुठंच नाही. माझ्या सद्गुरूची कृपा झाली आणि मला भोकायचा धंदा लागला. इतक्या 350 किलोमीटर कुठे गेले आमचे बाबासाहेब महाराज? बाहेर बसेल का? बरोबर बसू दे. कशा करता? आम्हाला उद्योग नाही काय. मुळव्यात झाला मला वळ झालं इथं. मायबाप तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो आहे त्या परमार्थाचा रिझल्ट तुमच्या खरंच भाग्यवान आहे तुम्ही. आपल्या जीवनामध्ये श्रीपाद बाबासारखा महात्मा आला, संत जीवनात यावा हो. आता ज्ञानोबा तुकोबा येणार नाही बरं का? आता ज्ञानोबा मला एक जण भेटलं होतं मेंटल खोपीचं. त्याचं 48 नर्मदा परिक्रमा झाला. किती? 48 नर्मदा परिक्रमा केल्या. आणि तो म्हणतो मला आता एकदा देवाना भेट द्यावा. तो काय मोदी का? याला तुला भेट द्यावा. ज्या रीतीनं
कळायचं तर ते असं कुठं राहतं का आणि अंगात देव येतो नवीनच पंथ निघला असं आहे का तुला समजून नाही घ्यायचं या मराठात आणि लोकांना म्हणतो आमच्या आपल्या हे जे सकाळपासून भुकू राहिले हे जेवढे मात ते आपल्याप्रमाणे आहे का आपल्या ज्ञानेश्वर वेगळे आहे का आपले अभंग वेगळे आहे का टपुऱ्यात का उतरत नाही पूर्वजन्मी पाप केले आपल्याला एअर ब्रेकच्या गाड्या आलेल्या आहे आता एअर ब्रेक माहिती ना कसं राहतो हा तुको भराय सांगतात माझ्या जीवनामध्ये संत आला संत आल्याशिवाय परमार्थ सुरू होत नाही संत प्राप्त कराय करता तुको भरायला देऊ सोडावं लागलं देऊ सोडून ओतूरला गेले काय लागन गोळ्या उघडा टाक 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 काय गेले ओतूरला गेले काय करता बघा सापडाविली फक्त तुम्हाला सांगून जातो सापडाविली वाटे सापडली नाही सगळे लोक सापडली वाटे कुठं हरवली होती सापडावा लागते जीवनामध्ये स्वतःची ओळख करून घेण्याकरता सद्गुरूला ओळख करण्याकरता सापडावा लागतंय तुकोबराय निघले तुकोबरायला उपरती निर्माण झाले आणि तुकोबरायला वाटलं आया वैसा गया नहा विजमाना खोया वळशाची दलालीन हात काले राहतील म्हणून तुकोबाला कुठेतरी वाटलाय पश्चाताप निर्माण झाला परमार्थ करत असताना उपरती निर्माण व्हावा लागते आणि उपरती निर्माण झाली काही उद्धार पावे काय कृपा करील नारायण आईशी तुम्ही सांगा बुवाचे संत मरून गेले संत कुठं राहिला आहे ना आबा महाराज म्हणजे आहे इथल्याच्या बसलेल्याच्या जीवनात आले म्हणून म्हणजे आहे आबू बी त्याच रेंज होत पुढे बल्को विठाला तुकोबरायला जीव लागेना तुकोबरायचं मन कर्मना तुकोबरायच्या शोधात निघाले माझ्या जीवनामध्ये माझ्या अस्तित्वाची ओळख करून देणारा महात्मा कुठं भेटा आळंदीला गेले चारी धामला गेले सगळीकडे हिंडून आले तुकोबराय पंढरपूरला जातात 8 पिढ्याची वारी तुकोबरायच्या परंपरेमध्ये आहे घराण्यात आहे ते तुकोबराय सांगतात डोके चालत नाही का रे तुमचे डोके चालत नाही का बंद पडले काय कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल लागत असे पाया येतो लुटांगणी मात तरी कुणी दावयाची किराशेत उडेल बल्ब आमच्या सारखे शायनिंग मधली नखऱ्यातली हे ना तुकाराम तुला दिसत ना का विट्यावर उभा असलेला पण ते दिसत नव्हता तुकोबरायला दिसत नव्हता आमच्या डोळ्याचे खासाड झाले आम्हाला का दिसत नाही देव दिसावा असा विषय नाही देव कळावा असा विषय देव कोण कळून दे ज्याला काट्टे झाले नाही का तेच म्हणतो काट्टेले बेकार राहत्या काट्टेले खुर्ची राहत्या तुला होऊ दे एकदा तूच वान झेंडू राहिला लोकांना सांगू राहिला काट्टे बेकार राहत्या काय नको सका नाही 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 हा देव भावाचा भावाचा देव भावाचा भावाचा
भावाचा का चुलत भावाचा काल म्हणते भाव काल म्हणत्या सगळं पाठ आहे याच्या पै व्याकरणी चोखडा ज्ञानवराच्या भाषेत सगळं केले पाठ पाठांतर सारं पाठ आहे याला पण वाटच माहित नाही वाट कोण सांगा मेजर ताई वाट दाखवणार आहे ना जेसीबी गड्डे केले दाबून टाकले आज कुठं राहत काय आज कुठं राहत कसं राहत रे मेंटल कसं राहत मग बघा तू कोणाला विचारताय संत मंडळीला कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल सगळ्यांना सांगितलं तो उपाय पण एक जातीवंत होता सगळे बिना डोक्याचे नाही राहत कोणीतरी जातीवंत राहत जीवनामध्ये बरं का अमृते दादा सारखं हा जीवनाची ओळख करून देणार राहत कोणीतरी त्यांनी सांगितलंय तुला ज्या विठ्ठलाची गरज आहे तो विठ्ठल इथं भेटत नाही पंढरपुरामध्ये बुक्का भेटतो पंढरपुरामध्ये टाळ भेटतात बरोबर आहे ना माळी भेटत्या नाही काही भेटलं तर चंद्रभागेत उडी टाकून ते अरे जे भेटत ते ह्या भेटत नाही जगाच्या बाजारी शकत नाही उद्धाराचं भेटाय करता संताच्या मुठी देते पैशाच्या संताच्या संगती कळो येईल कमळापती संतन की समजना तुला ज्या देवाच्या शोधामध्ये तू निघालेला आहे तो देव तुला पंढरपुरात भेटणार नाही 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 अखंड दयाला देवाचा शेजार हा नाही भेटू शकत तुला नाही तुला बाजार भेटत पंढरपुरामध्ये नाही 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 बोलणारा होता देव नामासंग बोलणारा होता खाणारा होता पैस मारला बसणारा होता तरी देवाच्या नाही आला खिशातून काढून तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा तसा तुकोबाराला सांगितलंय तुका तू ज्या देवाच्या शोधामध्ये निघालेला आहे तो देव ओतूरला राहतो तुकोबाराय मार्गी लागले ओतूर ज्या दिशेला आहे त्या दिशेने निघले आमच्या वाऱ्या कुठे झाल्या बाबळीवारी मंगळ घाली वेळ झाला म्हणून गाडी लवकर लागली मला तुकोबाराय ओतूर मध्ये आले रात्र झाली रात्र झाल्यानंतर मी चौकशी केली गावामध्ये बाबाजी चैतन्य नावाचा महात्मा या गावामध्ये राहतो मला त्यांचं भेटायचंय कोण भेटत असेल आबा मला तुम्हाला कोण भेटत तुम्हाला काटा मारून जाणारी जावाय यायच्या नादी लागू नका यायच्या अंगात देऊ
मेंटल खोपडीचे तवा बी होते बरं का या अवलंबी या आताच्या अशा काही भाग नाही बरं का. हो नाही 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 किती सांगू तरी ना ऐकती महाप्रमाणे का कोणाच आहे तू करा महाराजाच आहे का नाही. मग त्या काळात ह्या अवलंबी होते का नाही म्हणून तर लिहा लागलं द्यायला. त्यांनी सांगितलं तू ज्याच्या नादी लागतो त्याच्या नादी लागू नको. अरे त्यानं सारा गावाला येड लावलं कोणा बाबाजी चैतन्याला. गावाच्या बाहेर राहायचे कुटी करून गावात कोणी विचारत नव्हतं. नाही 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 आता तर आमचं भाग्य चांगलं आहे बाबा कुठलं काले काय खात्या ढेकळं खायचो आता 50 फोन होते येऊच तरीतलो लाईटीची चाललंय आमचं आता हा यायच्या जीवावर. मग कुणीतरी सांगितलंय तुकाराम इथं थांबा पहाटे 4 वाजेला ते गंगा स्नानाला येतात म्हणून तुकोबर आहे आता एवढ्या अंधारात कुठे जाणार म्हणून त्या तेल्याच्या घाण्यावर बसले त्या घाण्यावर बसले आणि वाट पाहत आहे. हो जीवनामध्ये सुद्धा नाम आलं ना मायबाप जरा वाट पहा फुकट भेटलं म्हणून किंमत नाही. दादा इकडे किती झिजले हे महात्म्याला माहिती आहे. आम्हाला फुकट भेटलं ना आमचे सद्गुरू सांगायचे माळ फुकट टाकाला फुकट आणि काढाला फुकट हरामाचं काय त्याला स्वस्त माग काय. बघा ना तुम्ही त्या महात्म्याला किती स्वतःच्या पोटाला जाळलं असेल किती वासना जाळल्या असेल हे तुम्हाला मला माहित नाही. तुकड्या करता मौती केल्या चहावारी महात्मे मातीत घातले आम्ही. जरा बारीक विचार करा. धाण्यावर बसलेले उदराची तळमळ लागलेली आहे. तुकोबा राहायला भेटी लागी जीवा पंचम मध्ये म्हणून नाही चालत. पंचम मध्ये म्हणून नाही चालत तोंड वासून जाशी. नाही 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 भेटी लागी जीवा लागली ते आस. हो उद्धाराची तळमळ लागली पाहिजे जीवाला. अरे पार आता पार कामरात घ्या बोलून राहिले तरी संसार सुटा. तुकोबाराय डोळ्याला डोळा लागला नाही तुकोबारायच्या डोळ्यात तेल घालून तुकोबारायच्या घाण्यावर बसलेले आहे. अशा प्रसंगामध्ये पहाटीचा 4चा टाइम आहे. ब्रह्मपुरतामध्ये बाबाजी चैतन्य हातामध्ये चिपड्या आहे विना आहे एका हातामध्ये कंदील आहे आणि बाबाजी चालले राम कृष्ण हरी. बरोबर आहे काही बरोबर आहे का नाही ना. ध्वनी ऐकायला यायला लागला तुकोबर आहे तसं तसं गदगदून यायला पाहिजे रे. अय माय मिली तर डोळ्यात पाणी येणार कारण ते येतोय. उद्धाराची तळमळ लागली तुकोबरायला. जसा जसा ध्वनी ऐकायला यायला लागला कानावर तसे तशी अवस्था प्रकटायला लागली. तसा तसं अंग थरथर कापायला लागलं छाती धडधड व्हायला लागली. तुकोबरायची नाम नव्हतं फक्त उद्धाराची तळमळ होती तुकोबरायला. ते तुकोबराय आवाजाच्या दिशेनं त्या घाण्याजवळ उठून उभे राहतात. अंधाराचा प्रसंग आहे हातामध्ये कंदील आहे आणि बाबाजी निघालेले आहे. गंगा स्नानाला येता येता जसं जसं हे जीवा शिवा अवचती. बरोबर आहे ना मै गोळे. बघा जसं जसं बाबाजी चैतन्य समोर यायला लागले तसा 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 नामाच्या आधी अष्टसात्विक भाव तुकोबरायला व्हायला लागले. कापे तो थरारी स्वरूप देखे कापे तो थरारी स्वरूप देखे कापे तो थरारी स्वरूप देखे कापे तो थरारी स्वरूप पहाटे 4 वाजेला तुकोबरायला आणि जसे बाबाजी चैतन्य समोर येतात तसा साष्टांग दंडवत घातलाय तुकोबरायने बाबाजींच्या चरणावर. बाबाजीला वाटलं माझी दाढी पण झाली मला कोणी विचारायला तयार नाही. एवढ्या पहाटे 4 वाजेला कोण दर्शनाला आलाय म्हणून तुकोबरायला असं उचललंय. बाळा उठून आलास सांगितलं देहून आलो. बाबा मला पंढरपुरामध्ये कळालं मला देव पाहायचा मला देव दिसला पाहिजे. तुकोबराय काय सांगतात काय सांगितलं बाबा चैतन्य माय एक कुठे माय आश्रमावर ये माय घरावर ये आज सांगितलं काय बाबाजी नाही माय बाप. तुकोबरायला उठवलं हातात धरलं
आणि तुकोबा राहिला आपण सापडी बिली वाटे जाता गंगा स्नान. कोणत्या गंगा स्नानाला? तिड मांडवी नदी तिड. आणि गंगा कुठून आली? हे तर गौड बंगाल कळत नाही लोकांना, म्हणून लोक नाव ठेवते. शास्त्रात घुसाचा नाही, अभ्यास करायचा नाही, काही नाही टलट फला पाहिजे अंगण बेटा बोंबलत राहायचं. समाज बियाडाचा बाजारे. समाजाला काय कळतं? बैल बाबा म्हणला, बैल का म्हणते? हाच म्हणत्या. तू कुठं नाही म्हणते? निलं अनादी काळाची असलेली परंपरा गच्ची गोष्ट आहे. राघव चैतन्य बाबाजी चैतन्याची जी परंपरा आहे, रोज हरिपाठात परंपरा म्हणते. आदिनाथ उमा बीज प्रकटले. काय गाजराची काय सांगितलं पार्वतीला? मा नाव घे. म्हणजे माहित नव्हतं पार्वतीला. अरे जे सांगितलं ती परंपरा आहे. आणि ती परंपरा ज्यावेळेस तुकोबराला मिळाली, मांडवी नदीच्या तीरावर बाबाजी चैतन्याने अनादी काळाचे असलेले हे हृदयचे ते हृदय घातली, हृदया हृदय एक केली, द्वैतना मोडता केली अर्जुना आपणा ऐसे. तुकोबराच्या मस्तकावर ज्यावेळेस हात ठेवला त्यावेळेस तुकोबारायावर परिक्रिया झाली. काही झाला असेल का नाही? हे बी आपलं पाहून ठेवायला लागू राहिले. यार काय गाजर माहित नाही त्याच्यात काय. हे ठुत्या म्हणून ते ठुत्या. अरे काय राहतं? परंपरा कशी फेरावं लागते तुम्हाला माहित नाही. ज्ञानदेवा म्हणे मी चाले सद्गुरुना केले कोडे, माता हात ठेवून पुढे बीजाची वाहिले. हा अनादी काळाचं असलेलं तत्व तुकोबरायांमध्ये संक्रमित केल्याबरोबर तुकोबरायाला भाव प्रकट झाला. कंठी प्रेम गाठी कंठी प्रेम धारा कोठे रोमांच शरीरा, पूर्ण अंगावर रोम भरायले. बाबाजी चैतन्यानं सावध केलं, तुका हा अभ्यास तुला आता घरी जाऊन करायचा आहे. वैष्णव मेळाव्यात नाही, घरी गेलं इज लागरबत्त्या. तुमच्याकडे इज लागरबत्त्या वाळ देतात इकडं आपल्या मंगळवेड्याला इज लागरबत्त्या नाही देत ना. मग पेटीला ना आता अमृत दादाने पेटीला, मग इजा करता पेटीला कसं म्हणावं आता? अरे हे सगळे ग्रंथ आहे ना, 4 वेद 4 शास्त्र 18 पुराण हरिपाठ असेल काही असेल ना, हे सगळे नाम धारका करताय. इतर लोक करता फक्त एवढ्या करताय सर. हा हे नाम धारका करताय. उपजनी करंटा कोणाला म्हणले? याचा विष्णुवीनं जप नाही केला, मग तुमचा विष्णुवीनं जप चालू आहे का नाही? हरिविना जन्म स्वर्गाची पैजा. मग हरिविना जन्म कोणाचा आहे? ज्याला माहित नाही त्याचा विषय नाही हा. नाही 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 नाही, बाबा सांगते ना, मासे खाणारे कोंबडे बकरे खाणारे पापी नाही. नाही नाही नाही, त्याला पापी संतांना कधीच म्हटलं नाही. हा नामासी विनमुख
कोणा करताय हे नाम धारका करताय दुसऱ्या जाऊ द्या पाणीपत झालं चला आपलं नका होऊन देऊ आपण तरी ध्यानावर पाहिजे जाणं येणं गुरु भजीचे कोणा आणि नामधारक शांत करायला पळत आणि इकडं समोर राहिलं नामानं सारं जात जेवढी नामाची शक्ती तेवढं पाप नाही बरोबर सांगायला वराचा जमाना ना या बाकडं जाय त्या बाकडं नामधारक फाशी घेऊन मारायला पाहिजे तो नाही नाही तो परमार्थाला कलंक घेते नामधारकाला अरे नामाला सगळा दोष जर झाला सर्व दोष हरण जड जीवात का मारण आम्ही काय करू नामधारक आमच्या टकुऱ्या दादू घे मॅनर बदलून करायला पाहिजे तिकडं झाला नांदा थोडी टाक इकडे येऊ की नको काय वाचून काही वैष्णव मिळले राहिले नाही खाली अरे महात्म्याचे एका एका कीर्तनामध्ये पावशे रक्त जळू राहिलं रे सांगता सांगता कळू नाही का आपल्या लोकायला कळू नाही का कळू नाही झालं तर पोराचं लग्न तर घेणं मारुतीला सोडून ये रे संप्रदायाला कमीच आपल्या तुझी दोंडा पाणी वेळ कमी मात्र आपल्याला महत्वाचं काय आज अभंगाला स्पर्श नाही आपला असा कोणता भाव होता रात्रीचा तो अभंगच सोडीना हे काय चाललं सोडायचं तुमच्याकडं आता तुमच्याकडं पाठस्थळ भाग आहे पाणी आहे लय कुंदा झाला त्याच्यातच ऊस लागली त्या का काय भानगड शे तुमच्याकडं गोपाळ बाबा लई गवतड किर त्याच्यामध्ये त्याच्यात विसाची ती लावी द्या का तुम्ही नाही ना इथं कसं टकोर द्या रे त्याला नांगरावा लागत आहे त्याच्या काशा कुंदा काढावा लागत आहे नामाचा नांगर तू लई चांगला आहे मी नको वाटत मला जन्मालाच यायचं नाही मरून अरे तू खूप चांगला आहे बाबा पण आपल्याला वेळ खूप झालेला आहे आपल्याला आपल्या मुद्द्यावर यायचंय तुकोबरायाला ज्यावेळेस बाबाजी चैतन्यानं ती गोष्ट दिली नामस्मरण झालंय तुकोबरायाचं परिपूर्ण भावावस्था पूर्ण झाली तुकोबरायांना आणि बाबाजींनी सांगितलंय तुका हा परमार्थ तुला घेऊन जायचा आहे पण पहिले तुला त्याचा नक्षीकांत अनुभव घ्यायचा आहे या परमार्थाचा म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे चाकून सांगे काय आंब्याच्या पाया काय चाकून सांगे काय आता वळ्याव शिद्याचा अरे ज्या गोष्टीना जीवाचा शिव नराचा नारायण दगडाचा देव होतो ना ती गोष्ट नाम आहे नामानं सगळ्या गोष्टी जर जात असल नामासारखं नामापरते साधन नाही जे तू करशी अनेक काही एवढं साधन श्रेष्ठ असताना सुद्धा भाम डोंगरामध्ये भंडाऱ्या डोंगरामध्ये तुकोबराय जावं साधना करावं फुकट काय आमच्या बापानं नाही ठेवलंय नाही 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 तुकोबराय साधना करता करता तुकोबरायचे प्रमाण आहे काही ऐशी दशा येईल चित्त देवा सतत तुझ्याच राजा करता काय करावं लागल ते तुकोबराय और किसी चिंतन करायचे कुठपर्यंत आठव गेला बाबा भाव कुठपर्यंत चिंतन करायचं जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत करायचं मरुस्तर करायचं मला एक ताई म्हणल्या नाम घेतलंय त्या चिंतनाला बसल्या चिंतन वगैरे झालं मी घरी निघून गेलो कार्यक्रम आटपल्यानंतर त्या ताईचा दुसऱ्या दिवशी फोन आला म्हणे बाबा मी रातभर झोपलेच नाही म्हणलं भानगड काय झाली म्हणजे सुट्ट्याला श्वासमध्ये येईन का नाही याची काय गॅरंटी क्या बात आहे अरे असा हो नाही तर वाज राहिलेलं बरोबर
तिला वाटलं मी सोडलेला श्वास माझ्याकडे येईल का नाही याची गॅरंटी नाही. बाबा मला झोपायची आहे ना नामचिंतन किती करायचं हा विषय चालला. तुकोबराय करता 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 तुकोबरायना ज्यावेळेस गावामध्ये करायचे त्या 65 लाखाच्या जहागिरीचे गठुडे बांधले होते घरात. तुकोबरायाच्या चिंतनाला बसले की एक एक वही यायची डोळ्यापुढं. चिंतनाला बसले का ते एक एक वही यायची. याच्याकडे इतके त्याच्याकडे तितके. हा काही लोक जर बँकेत कामाला असले की ते पैसे देते त्याच्या पुढं. मी बँकेतच आहे बरं त्याच्या पुढे असे पैसे देते. त्याला वाटत ते झोपीत मी पैसे मोजित आहे. ध्यास लागला ध्यास. अय तसं तुकोबरायला घरामध्ये चिंतन करता करता तुकोबरायला त्या वह्या डोक्या पुढे यायच्या. तुकोबरायला घराचा त्याग केला. भंडारा डोंगरामध्ये भांड डोंगरामध्ये जावं का माझ्या साधनेमध्ये जर कोणी विक्षेप निर्माण करत असेल तर मला चालणार नाही. माझ्या चित्तामध्ये ज्या गोष्टींना व्यत्यय निर्माण होतो विक्षेप निर्माण होतो ती गोष्ट त्याग केली पाहिजे. म्हणून तुकोबरायला घरादाराचा लेकर बाळाचा त्याग केला. भंडारा डोंगरामध्ये जावं चिंतन करावं. चिंतन करता 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 15 दिवस निघून गेले. घराचा देऊचं घर माहित नाही तुकोबरायला. भाऊ आला. आवलीनं सांगितलंय पत्नीनं अहो ती गेले 15 दिवस झाले त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. ते घरीच यायना. तुम्ही जा त्याला घेऊन या. तुकोबरायचे बंधू आणायला ज्यावेळेस तुकोबरायला जातात त्यावेळेस तुकोबराय सांगतात दादा मी घरी येऊ शकत नाही. का दादा काय येत नाही तुझ्यासाठी आम्ही काही पण करायला तयार आहे पण तू घरी चाल. त्यांनी सांगितलं दादा मी घरी आलो का माझ्या पुढे डोक्या पुढे सगळ्या वह्याच येतात. मला देवामध्ये माझ्यामध्ये अंतर निर्माण होतो. मला चिंतन लागत नाही रे दादा. त्यांनी सांगितलं तू जे म्हणशील ते करायला तयार आहे. भावानं गाडी बैला लावल्या. सगळ्या 65 लाखाची तवाची जागिरी पूर्णच्या पूर्ण वह्या इंद्राईच्या डोहामध्ये बुडून टाकल्या आणि तुकोबाला सांगितलं आता चिंतन करा. ते तुकोबराय सांगतात. चिंतन करता 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 तुकोबरायच्या जीवनामध्ये चिंतन ज्यावेळेस चित्त एकाग्र होईना म्हणून तुकोबरायला प्रश्न पडला आणि ते तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच्या एकांताची सुख देई मज देवा. देवाला सांगतात एकांताचं सुख. नामधारकानं एकांतात राहावा. नाही करम नका शेजारी जाऊन बसत आहे. सारं गाव दळीत आहे. नामधार तुमच्याकडे कोणाची हवा? आता मागच्या पिरियड मध्ये मी एका ठिकाणी गेलो म्हणजे तुमच्याकडे कोण आहे म्हणलं आमच्याकडे देवाची हवा आहे. एकांताचं सुख सद्गुरु कृपेशिवाय मिळत नाही. बघा मी पहिले सांगून गेलो. पहिली लागते गुरु प्रचिती. गुरुना सांगितलेला परमार्थ करावा का मनानं धडकावा? कसं सद्गुरु ज्या मार्गाने कोणीतरी गेलेलं आहे त्या मार्गाने धकावा का नको येड्या बाबडीत जावा?
मार्ग जाऊनी गेले दयानिधी संत पुढे. दयानिधी संत ते नाही, जरा बघ नीट वाचता आपण तरी. संत पुढे गेले ते आमच्या आधी, ते ढकले मग आपण जन्माला आलो भाग्याचे. बघा त्यांनी निदान या वाटा या खानाखुना तुम्हाला आम्हाला लिहून ठेवल्या. या जर नसते ना बाबा आपल्याला म्हणजे गोळ्या घातल्या त्या, याची काय ताकद आहे बाबा गोळ्या घालायची, यायला गोळ्या खावा लागतील. अरे आमचं नाही, हे 750 वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा, हजारो वर्षाचा इतिहास आहे हा. एकांताचं जर सुख तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असाल, यायचं रे पोट सुरू उठत आहे, काय करता का नको कुलपा लावून. अरे तुम्हाला जर एकांताचं सुख लागत असेल, मुक्ताबाई सांगते माझ्या गुरुन मला ग बाई नेलं एकांत. ऐका ना दर्शक, ऐका ना. मुक्ताबाईचा अभंग आमचा नाही. माझ्या गुरुन मला ग बाई नेलं एकांत, ज्ञानाचा बाग लाविला हृदयात. ज्ञानाचा बाग लावाय करता इकडं म्हणत्या तुका म्हणे रक्षा झाली चालू नका ऍक्सिडेंट होईल. काय प्रमाण झालं. हा तुका म्हणे रक्षा माहिती ढूज उडून जाते कधी कधी, त्याच्यामुळे विचारावं लागतं तुम्हाला. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. मग त्याने 5 लिटर वाचून घेतलं होतं का. पुढचं वाक्य काय, उजळीला दीप गुरु कृपे. वाचत नाही की हे लोक. गुरु कृपा काय म्हणत्या, गुरुनं काय सांगा, मासे खाऊ नये, मटण खाऊ नये, हे गुरु सांगायचे धंदे. मेंटल उदाहरणाचं सांग ना, जे सांगायचं ते नाही रिकामी धंदे सांगू राहिला. असं करा म्हणजे तसं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं तर तो डोसूनच जाईल. एकांताचं सुख सद्गुरु शिवाय मिळू शकत नाही. बघा पुसता सांगेन इथं गुज माता बैसोनी बाजारात. एकांत उदाहरण देऊ तुम्हाला आणखी. दृष्टांत सिद्धांत प्रश्न उत्तर श्रोता वक्ता एकत्र, त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन म्हणजे तमाशा नाही. बघा तुमच्याकडे पुरी पाहायला जाते, पोरं जाते का नाही, जाते ना. पुरी पाहायला किती जण जात्या. पोरग पोराचा मित्र ती लांडग माग मध्यस्थी 3 जाऊ नये म्हणून चौथा गाडीवर मी बोकांडी नाही म्हणत, गाडीवर 4 जण जात्या का नाही. 4 जण सैडी पोरगी पाहायची. किती जण जात्या, 4 जण. ठीक आहे, इकडून तिकडून पोरगी पसंत पडली. साखरपुडा किती लोकात करता, 150 झाले ना. आपल्याला कुठे इकत आणायची, बरोबर आहे की नाही. 500 लोकात केला. 500 लोकात साखरपुडा केला. 1000 लोकांमध्ये चांगल्या लॉन्स मध्ये लग्न केलं का नाही. पुढे ऐका जरा, तुमच्या नाकातले केस जळतील. नाही म्हणणाऱ्यांना जरा ऐका. एकांतात काय करत्या, एकांतात काय करत्या, काय सांगत्या, कान चुकीत्या. कसं सांगावं याला पाहिजे. जाणून घ्यायचं नाही, समजून घ्यायचं नाही. नाही झुकेंगे साला मर. काय आता हे सगळं लोकांतात केलं. पोरायसाठी बाजी गल्लीत टाकल्या का, एवढं टकोऱ्यात उतरू नाही का. इतक्या खाली येऊन दृष्टांत द्यायची का वेळ येते, का कळत नाही जीवाला. जेणे न ये जन्म या माझी आता, जेणे न ये जन्म या माझी आता. शिवाय मिळत नाही. आणि सद्गुरूने दिलेलं वर्म एकांतात करावं लागतं. इथे जरी तुम्ही लोकांतात बसलेले तरी तुम्ही एकांतात.
आहे का नाही? दादाने काय शिकवलंय तुम्हाला? एवढ्या बुचक्यात राहून सुद्धा राहता येत, एवढ्या बुचक्यात राहून सुद्धा आपल्या ठिकाणावर राहता येत. मी इथं जरी भुकू राहिलो ना, मी जरी इथं भुकू राहिलो ना, बाई तार जुळेले दया ऐक्याची अवतारा, बोधाचा जुडला तारा, निवृत्तीच्या पहिल्या तिराजी पावला जो तार जुळावा लागते. तार ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. ब्रह्मरस काय म्हणते? आमरस सारखा राहतो काय? ब्रह्मरस कशाला म्हणतात? ब्रह्मरस घी काढा तेने पिढा, त्याच्याशिवाय वाचू किती वाच रे, वाचून ज्ञाने बी नाही एके, उपाय करीशी चितपे. अय फाशी घेऊन मारला का तुला? बोलो तो फाशी घेऊन मारली. वा काय रोग आला तुला? तू तर रात्रंदिवस लोकांना ज्ञानाचे ढोसपा करू आला, तुला फाशी घ्यायची पाळी आली. पूर्वजन्मी पाप केले नाही, या जन्मीचे. पूर्वजन्मीचे नाही माहिती, या जन्मीचे. अय खऱ्याच्या मार्गाला नावं ठेवतात तुम्ही आणि फाट्याच्या पिशा वाहत्या. चला, जर एकांताचं सुख प्राप्त करायचं असेल, बघा सद्गुरूवर किती निष्ठा पाहिजे. गुरुचरणी ठेविता भाव, याचं मंदिर बांधावे, तिला मठाली मंदिर होऊन राहावे. असं विचार करा जरा. दृष्टांत सांगतो चला. रामायणामध्ये शबरी माता होत्या. शबरी माता 15-16 वर्षाचं वय असेल शबरी मातेचं, आणि या 15-16 वर्षामध्ये राजघराण्याच्या होत्या. वर बघायला आला, लग्न जमलं आणि लग्नाची तारीख काढली. काढल्यानंतर लग्नाच्या 2-3 दिवस अगोदर 100 बकराची लाईन मांडलेली होती तिथं. आणि शबरी मातेनं बघितलंय ते. बाहेर आल्यानंतर शबरी माता असं चालल्या तर आईला विचारलंय, आई अगं हे एवढी बकर कशाला आणली? तिनं सांगितलं तुला कळत नाही का तुझं लग्न आहे? म्हणे मग माझ्या लग्नाचा यायचा काय संबंध? वराडी गेली काय निघून? या बकर कशासाठी? त्यावेळेस आईनं सांगितलं, अगं एवढे बकर कापावं लागणार आणि लोकांना खाऊ घालावं लागणार. जरा दृष्टांताचा सिद्धांत बघा. शबरी मातेनं विचार केला, जर माझ्या एकट्या जीवाकरता जर 100 बकर मरत असतील तर मी तशी राहिलेली बरे. जरा मला दृष्टांत कायसाठी सांगायचं जरा बारीक ऐका. शबरी माता त्या घराचा त्याग करून, आई वडिलांचा त्याग करून जंगलामध्ये एका ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर अगदी नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या. संताला शरण गेल्या आणि सांगितलंय, माझ्या लग्नाकरता असं असं होत होतं, मला ते लग्न नाही करायचं. माझ्यामुळं जर कोणाला दुःख होत असेल तर मला ते लग्न नाही करायचं. त्या ऋषींनी शबरी मातेला सांगितलंय, शबरे तू भाग्याची आहेस, तुझ्या जीवनामध्ये संत भेटला,
पुण्य फळाले बहुधा दिवस शबरी माते पुढचा नका घेऊ आजी भेटली माझी पुढे आज फेडायचं राहिलं ते शबरी मातेला त्या ऋषीने सांगितलं बघ शबरी माता फुकट गुरु नाही भेटत बरं का अय भाऊ ज्या गुरुच्या टपुऱ्यामध्ये रिकामी बाजार आहे ना ते गुरुच नाही ज्ञानोबाने काय केलंय तुकोबाने काय केलं जरा विचार करा त्यांनी सांगितलंय शबरी माता सेवा कशी होती बघा शबरी मातेची पहाटे गुरुच्या आधी उठावं अख्खं ते पूर्ण आश्रम झाडून काढायचा ज्या सीझन मध्ये जे फुलं असतील ते फुलं तोडून आणायचे सद्गुरूच्या सेवेकरता एवढ्या तत्पर सद्गुरूच्या सेवेमध्ये होत्या आणि हे सगळं करत असताना गुरुचं मन प्रसन्न झालं हो आणि सद्गुरुनाथांनी सांगितलं शबरे मी तुला एक गोष्ट देतो आणि ह्या गोष्टीचं तू काय कर जप करत चल एक दिवस तुला राम भेटतील काय सांगितलंय एक दिवस तुला राम दर्शन देतील याच आश्रमामध्ये कधी देतील सांगितलं का नाही सांगितलंय फक्त सांगितलं एक दिवस तुला इथं राम तुला दर्शन देतील शबरी माता गुरुचं देहावसन झालं शबरी मातेचा रोजचा नित्यक्रम तोच पूर्ण प्रांगण झाडायचं त्या अंगणामध्ये रांगोळ्या टाकायच्या रोज बरं का एक दिवस नाही 2 दिवस नाही वैष्णव मेळापुरतं नाही पूर्ण प्रांगण करायचं जे फुलं असतील ते तोडून आणायचे जे फळं असतील ते घरात आणून ठेवायचे येतील गुरुराज पाहावयाचे सुंदर मंदिर माझे येतील गुरुराज हो एक दिवस माझे सद्गुरू येतील आणि मला दर्शन देतील एवढ्या गुरुच्या एका शब्दावर शबरी माता डावळ्या झाल्या पूर्ण आयुष्य वेचलंय वाट पाहत भगवान तर येणार सांगितलं नाही कधी येणार आम्हाला सांगितलं काय कधी येणार आम्ही तर लगेच दुसऱ्याकडे जायचं त्याच्याकडे काही खरं नाही आपलेच पित्तळ आपण नाही उघडत लय अवघड आहे निष्ठा पाहिजे भाव पाहिजे नामावर विश्वास पाहिजे मरुस तर जरी माझे सद्गुरू नाही आले ना विश्वास पाहिजे रिकामे काम काय करायचे काय या जगामध्ये आपले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद सांगायचे भाऊ याच्यापेक्षा जर चांगलं जगात कुठं मिळालं ना खुशाल आमच्या माळ्या तोडून टाका तिकडे मारा पण नाही ना पुढं तोडून काय ना जगामध्ये काय कुठंच काही नाही मग शबरी मातेना पूर्ण आयुष्य वेचलंय त्या प्रभूच्या शोधामध्ये आणि एक दिवस तो उजाडला प्रभू लंकेहून चालत असताना हनुमंतरायाला सांगतात प्रभू म्हणतात हनुमंत आपल्याला थोडस मुक्काम करायचं इकडं थोडं थांबायचंय त्यांनी सांगितलं देवा येडे झाले तुम्ही तिकडं भारत मरायला तयार आहे तुम्ही जर एक क्षण जर विलंब करशाल तर भरत जीव दे पण तुम्ही एक काम करा नाही ना एका कार्यार्थम अगत्यम कोटी कार्यम चकार अरे मला अजून काही काम करायचं राहिलं माझं खाली उतरलंय पुष्पक विमान तर लक्ष्मण दादा म्हणतात दादा तुला कळत नाही कर या याच्यावर 14 वर्ष घातली आपण तू आता जर वेळ घालशील तर कोणा परीक्षा नाही त्यांच्या लक्ष्मणात तसं नाही थोडं थांब सीतामाई सगळ्या विरोध करतात तुम्ही मायाला विरोध करते परमार्थ शाल पळती काम नाही धंदा नाही असं म्हण नका बरं का श्रीपाद बाबाचे आहे तुम्ही निदान असं तरी विरोध करत जाऊ नका मला जात असेल ना तर निदान पिशा तरी भरून द्या सुखाना मला सगळं घेऊन फिरवते का मग बरं आहे असंच पाहिजे मालकानं मालकी घेऊन येण्याचं मालकीने मला घेऊन येण्याचं ताणच नाही टेन्शनच तर पिशीत घा काय प्रॉब्लेम चला मग आले प्रभू आल्यानंतर शबरी माताना बघितलंय रे प्रभू येताना बघितल्यानंतर पूर्ण अंग रोमांचित झालेलं आहे माझ्या शबरी मातेच कशासाठी सांगितलं दृष्टांत इतका सद्गुरूवर विश्वास लागतो आणि त्या सद्गुरूनं दिलेल्या वर्मावर किती विश्वास लागत बरोबर सांगतात एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकवणे अरे बाहेरचे आघात वेगळे असतात मायबाप
रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. बाहेर जग आणि आत मन. बाहेरचं जग तुम्ही जिंकू शकतात पण आतलं मन जिंकू शकत नाही. जो मनोरोग तज्ञ तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नंबर 1 मनोरोग तज्ञ, रोज 100 पेशंट पाहणारा, तो घरी गेल्यावर एक मनोरोग नाही. त्याला घरी जायच्या आधी बीपी वाढ होतो, त्याला गोळी घेऊन जावं लागत त्याला घरी. याला तर 50 पेशंटचं मन ठीक केलं का नाही केलं का? चुकलं तुमचं मन पॉवरफुल, प्रोग्रेसिव्ह अँड सेन्सिटिव्ह जर बनवायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. नामस्मरण रीतीनं करा. रिझल्ट आल्याशिवाय परिणाम नाही. येतो 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 त्यात शंका नाही. तुकोबराय सांगतात, मला ते एकांताचं सुख भगवंता माझ्या जीवनामध्ये दे. माझ्यामध्ये जे मनाचे आघात आहे, मन चंचळ चपळ जाता येताना लगी वेळ, मन इतकं चंचळ देवा, त्या मनाला काबू करण्याचं मला तू काय कर, बळ दे. जर चिंतन लागत नसेल, मन पळत असेल सायरावायरा, कधीतरी सद्गुरूला शरण जा, स्मरण करा. म्हणून गुरुसी बजावे, रूप ध्यानासी आणावे, रूप गळ्यात गुंतून नाही फिरावे का खिशाला टाकून फिरावे. गुरु खिशाला टाकून फिरावा. आमचा गुरु एवढा खिशा पुरता. म्हणून आम्ही तितके आमची गुरुवरची भाव, आमचा गुरु आम्हाला लहान वाटतो. ज्ञानोबरायचा गुरु पाहता पाहता मन न पुरे धरी, त्याचा गुरु पहा केवढा, आमचा गुरु खिशा पुरता. इथे संकुचित विचार आहे आमच्याकडे. आणि गगनावणी वाढ नाम आहे, गगनावणी हच राय काय गगनावून नाम वाढे. माझे सद्गुरु नाम आणि देव वेगळा आहे का? मग ही भ्रांती जाय करता काय करावं लागत आहे? 10 मिनिटात चिंतन करावं लागतं. 10 मिनिटात फ्यूज बी उडत नाही तो. 10 मिनिटांना काय होतं? नाही होऊ शकत. देवा बघा, चिंतन ज्यावेळेस लागत नाही ना, इथं बरेच जण आहे चिंतन लागत नाही. काय करावं, कोणाला विचारावं, ज्याला विचारावं ते बी उडेल बोलतोय. विचारावं कोणाला याचा पंचायत. म्हणून आपले सद्गुरू आपल्या जवळचे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव हो, त्या अंतर्मुख आत्म्याला विचारायचं आणि सांगायचं, देवा किती जन्म व्यर्थ गेले ना भेटलो प्रभूला. आणि अनंत जन्मापासून देवाची तुमची आमची भेट नाही. आणि ती भेट माझ्या जर सद्गुरूंना घालून दिली असेल तर त्याला अंतःकरणातून साध घाला त्या सद्गुरूला. हृदयवसची परिणत दिसी कैसे तुझ पाहू, सद्गुरुनाथ हात जोडीत. त्याला कळत नाही हृदयवसी काय कसं पाहायचं. पाहायची रीत तुम्हाला आम्हाला दिली. म्हणून तुकोबराय सांगतात, देवा या मनाला मला एकाग्र करण्याचं, एकांतात जाण्याचं मला तू काय कर, कृपा कर. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही मायबाप. का हो तुकोबराय, तुम्ही इतकी साधना करतात, एक जण आला माझ्यासारखं मेंट. का हो तुकोबराय, तुम्ही लय नामस्मरण म्हणत्या, तुम्ही नामस्मरण कधी करत नाही ते सांगा. तुकोबराय काय सांगितले? शिंग जांभळे खोकला तुका वेळ वाया गेला. तुमचा इथं बसलेल्याचा हेच आहे ना प्रमाण. जे तुकोबरायचं प्रमाण ते तुमचं आहे का नाही? शिंग आली म्हणजे श्वास बंद, खोकला आला म्हणजे श्वास, आणि जांभळी आली म्हणजे श्वास. चिंतनाला टाइमच नाही, काम लय होत, नागपुड्या बंद कळाल्या किंवा त्याच्याकडे लक्ष नाही. म्हणून इतका सोपं आहे. हाताने करायचं नाही, पायाने करायचं नाही. अरे चालता बोलता करता येतं, झोपल्या करता येतं, झोपेत बी करता येतं. वडील वळण इंद्रिया सकाळा. इंद्रियाला वळण का पडन? इथं इंद्रिया वडील पण नको. डोकं दुखत, कंबर दुखत, कमरत, श्वासाचं काय, नागपुड्याचं काय समजते? न करणे वाले को बहाना चाहिए. मा डोकं दुखत होतं, डोकाचा नागपुड्याचा काय संबंध आहे? तुला करायचं नाही हे सांग मायबाप. म्हणून मायबाप तुकोबराय सांगतात, मायबापा मला भगवंता एकांताचं सुख दे. आणि साधकांना एकांतात राहायचा प्रयत्न करा सतत. घरात जरी राहिले ना, विषय आपला करून घ्या. विषय तो त्याचा झाला नारायण.
वाजली कधी कधी मी बी स्वरातून गेलो का मग ताट होतो काय राहतं आता प्रमाण विषय आणि आपला आनंद एकत्र करायचं का असं होतच राहतं. आपण काही खानदानी कीर्तनकार नाही ना, आपण आपलेच आहे, त्याच्यामुळे आनंद घ्यायचा. जाऊ दे. साधकाचा विषय देव झाला पाहिजे, नाम झाला पाहिजे. दुसरा धंदा नाही करायला नामधारकांना करायचे नाही, रिकामी धंदे. आपलं काम एक का आणि नाम एक ना. तिसरं चॅनल आलं का एक चॅनल उडत आणि नामाचंच उडत, बाकीचं चांगलं कापून चालत आहे. पण याच्यावर रोखत धावत, याचा चेहरा आहे ना असा गौरी मारल्यासारखा होतो. आपण जर म्हणलं ना भाऊजय इतकं करून म्हणत समजून चालत नाही याच्या शब्दात किती चिंतन आहे. नाही देवा मला काय कर, हे एकांताचं सुख देता देता ज्यावेळेस मन एकाग्र होते ना त्यावेळेस ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, त्यावेळेस मनानं कर. अभंगाचं दुसरं ध्यानी रूप वाचे नाम निरंतर. ध्यानी रूप म्हणजे रूप नाही, म्हणजे आकार नाही. श्रीपाद बाबा सांगायचे आपल्या नाकातला आकाश प्रकाश आणि वारा जगभर का आपल्या पुरता टपुऱ्यात उतरू नाही का लोक, म्हणजे स्वरूप कुठून आणलं पै गगन जेवढे माहिती नाही. पण जर एवढा जगभर माझा देव आहे त्याच्याकडे काय पाहिजे, फक्त ध्यानी रूप वाचे नाम निरंतर. ज्यावेळेस डोळे उघडले ना सगळ्या इंद्रियाला कामाला लावा. डोळ्यानं नाथबाबाचं एक अभंग आहे, कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव तुला. जगामध्ये काय हालत पडदा पडद्या डोक्यात पडदा आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकच धागा, नाना परी कपडे हलत काय, जे हलत तो देव आहे. देव हलतो का मग त्याला स्वरूप मानतात आणि त्या स्वरूपाची ओळख नामाशी होत नाही. त्याने म्हणे स्वरूपाची आता पाया नाही. आवर याच्या काळात मला वाटत जास्त सांगावा नाही तर पाणीपत होऊन जाईल. आमच्या गोपाळ महाराजांनी जो अभंग घेतला होता ना त्याचं दुसरं चरण बघा, ज्ञानी रूपवाची नाम निरंतर. निरंतर म्हणजे काय, सदा नाम घोष म्हणजे काय, अखंड हरिनाम म्हणजे काय, हे समानार्थी शब्द झाले. सतत, अरे सतत म्हणजे काय, जी वाचा आहे तुम्ही आम्ही ज्या वाचेने घेतो ना मायबाप, त्या वाचेला आपल्या सद्गुरूने, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अमृते दादा असतील यांनी काय दिलं तुम्हाला, अनिर्वाच्य वाणीचं साधन दिलं. या 4 वाण्याच्या पलीकडची जी वाणी आहे ना त्या वाणीचं साधन दिलं का नाही. ते हाताने करायचं नाही, ते पायाने करायचं नाही, वैखरी मध्यमा परापशंती चालत नाही. माझी मद झाली, माझी माझ्या झाली
किती करावं लागेल? अरे माय बाप, जरा बघा, नामही मिळालं, रीतही मिळाली, पण घासल्याशिवाय भेटत नाही. उद्यमी नाही सिद्धांती, वेदांचा सिद्धांती घासावा लागेल. आई तर तुम्हाला कोणी देणार नाही. नाही 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 नाही, गुरु सगळं तुम्हाला रिकामे धंदे सांगायला तयार नाही. काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. भूक मारा लागली मग गुरु म्हणते काय ते तोंडात घालणार नाही काय? खावा तुलाच लागल ना. चिंतन आपल्यालाच करायचं. इतकं चिंतन करा मायबापांना, विसरू नका. नामाला विसरले ना, समजून घ्यायचा तुमचा पसारा गोंधळलेलाच आहे. आपण जे नामस्मरण करतो ते नामस्मरण अगदी जीवाला पकडून करायला पाहिजे. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडून निधी. आपुला म्हणजे कोणाचा? स्वरूपाचा. स्वरूपाचा जीवाला विसर पडला नाही पाहिजे. सतत स्वरूपाच्या ठिकाणी आपण एकत्र राहिलो पाहिजे. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक साधकांना असा इतकं अर्जंट काही नाही जीवनामध्ये. 23 घंटे स्वतःचे धंदे करा, रात पहाट करा संसारा करता, पण 1 घंटा स्वतः करता ठेवा. जर आज 1 तास ठेवला नाही तर अंतकाळाला ते जमणार नाही. आम्ही जो परमार्थ करतो, आम्ही जे नामस्मरण करतो, त्या नामाचा रिझल्ट कसा आहे? केव्हा? वर्षभर पूर्ण अभ्यास करता काय आला? परीक्षेत कोणता प्रश्न येईल एक मास्तर सांगतो का? मग मराच्या टायमाला आपण जे परमार्थ करतो ना, जे नामस्मरण करतो ना, त्याचा रिझल्ट तेव्हा येतो. कळो येईल अंधकारी, निघायच्या आधी जरा बारीक विचार करा. देहातून आत्माराम निघायच्या आधी तो कोणत्या दिशेला धडकतो याचा विचार करा. नामधारकाला जर आजूकही विचार डोक्यामध्ये खेळत असल, भाऊचा अभंगच होता, विषयी विसर पडला पाहिजे. आम्हाला पडत नाही. आजूका आमच्या डोळ्यापुढं सगळं राष्ट्र उभं राहत आहे. नाही, चिंतनामध्ये बसल्यानंतर नाही यायला पाहिजे. साधना इतकी करा, सद्गुरूवर भाव ठेवा. जर सद्गुरूला सोडून तुम्ही करशाल, तुम्ही काहीच या विश्वात प्राप्त करू शकत नाही. नाही नाही नाही, सद्गुरू आम्हाला नाव नाही ठेवायचं. कोणाचा बुट्टा आहे का, लांबा आहे, चपटा आहे का, नकटा आहे, गोरा आहे का, काळ, याची काय घेणं आहे तुम्हाला? एक नाम धारक दुसऱ्याला भेटला का तुम्ही कोणाकडून अनुग्रह घेईल? तुला घेणं काय? पुन्हा तुला किती वर्ष झाली? मोरदेन त्याला नका. आता एका माऊलीनं आम्हाला आई बसल्या सांगितलं 36 वर्षानंतर प्रभू झाला त्याचा. आज किती वर्षात? रोहिदास बाबा नाम दिलेलं आहे आणि त्याचा प्रबोध आज झाला. तुला काय एवढं आग लागली? तुला किती वर्ष झाली? तुझे गुरु काय करू राहिले? ते गणगोळे उघडून राहिले. तुला काय घेणे ते? साधकांना साधकाचं नामस्मरण करा. मायका काही गरज नाही कोणाची. कोणा नाम घेऊ द्या ना. घेतलं ना त्यानं, श्रीपाद बाबाचं नाव घेऊन राहिलं, जय करू राहिलं ना. तो काही दुसऱ्याची तर जय नाही करू राहिला. आम्हाला खपत नाही, दुसऱ्याचा मोठा पण आम्हाला खपतच नाही. मायबाप समजून घ्या. परमार्थ हात समजून करण्याची गरज आहे. बरं, आता लय करू नका, लय करायची गरज नाही. नाही 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 नाही, थोडा करा पण व्यवस्थित करा, जेणेकरून आपण जो परमार्थ करतोय. आता मला थोडी वेळ राहिला माझ्या हातामध्ये आणि मला धाकायचं आहे. धाकल्यानंतर इथपर्यंत बॉडी थंडी पडते का नाही? तुमच्याकडं सोलापूर जिल्ह्यात इथपर्यंत थंडी पडते की नाही? थंडी पडली म्हणजे ते इथपर्यंत त्यांना राजीनामा देईल. काय ते बरोबर आहे की नाही? इथपर्यंत राजीनामा देईल म्हणजे त्याला हालिंग न डोलिंग काय करतं काय ते? इथून वर हेड ऑफिस चालू आहे फक्त त्याचा. आता जरा बारीक काय कीर्तन संपलं, इथून हेड ऑफिस चालू आहे त्याचं. अहो आता तिथे आ करतं. फाडीत नाही तुमच्याकडे? लोक फाडीत नाही तोंड फाडीत आहे ना. आय 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 बाबू तिथे म्हणणं भैरवी मालकंस म्हणावा, एखादा सूर्यकंस म्हणावा. तिकडे काऊन येत नाही तुला? लय पट्टीचा आहे ना तुझी काळा. महाराष्ट्र लेवल युट्यूब स्पेशलिस्ट विशाला देणार तिथं म्हणणं. मग तिकडे काऊन येत नाही? तिकडे तोडी येत नाही, त्याला काहीच येत नाही. तिकडे फक्त बाबू अरे आता गजर आहे ना. आता म्हणणं रामकृष्ण हरी काऊन नाही म्हणत? म्हणणं विठ्ठल केशव माय बाबा म्हणणं काहीतरी म्हणणं.
आई येईना आणि बापा येईना तर नाका का 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 का. आता धक्काचा टाइम आलाय, घरघर चालू झाली, तोंड फाडताय, डोळे फाडताय. अशा प्रसंगामध्ये तुमच्याकडे काय करता? हा, शिपा देता का? शिपाच म्हणते ना, शिपा शिपा. दूध दूध होते का नाही नड्या? हा बरोबर आहे. गिरगाईचं दूध राहतं त्याला, आमची महाराष्ट्र. हा, गिरगाईचं दूध कावा म्हातारा कोरीच्या पेता पेता गेलंय आणि मरायला गिरगाईचं दूध त्याला. त्याला 4 पोरी, 2 पोरं, 8 डझन घरी, सगळे गोळा झाले. सगळ्यांना शिपा दिल्या. देते का नाही तुमच्याकडे? शिपा दिल्या. गिळीत कधी गिळीत ते गिळीत नाही म्हणून होती त्या. म्हणून बघा, आलाली दुनिया माझ्या नवीना कैसे तरियो, जिथे बाप को रोटी न देवे मरे बात बचताई, मुठभर चावल छत पर फेके कौवा बाप बनाई. हो, मग ज्यावेळेस टाकतात, शेवटची पोरगी येते, घर बसत उठत बसत घर बसत तिच्या चौकातूनच 7-8 बदळीत चालत. लोक म्हणते काहून छातड ओढून राहील, येऊ नको, आज गेलं नाही म्हातार. लोक म्हणते रोडू नको रोडू नको, चमचा घे शिव दे म्हाताऱ्याला. लहानी पोरगी येते, ती बी तिला काही विकत आणायचं राहतं का? फुकटचं दूध राहतंय. तिला भरला चमच्यानं वाळून नाईल्यात वाचला, गिळला का म्हाताऱ्याला? त्याच्या श्वासात दूध गुंतलंय. आप्पू अरे निघून गेला वारा, निघून गेला वारा. मी 90 वाड्या केल्या, आणखीन चंद्रभागेतून उडी जरी टाकली तो तर तुला काही विमान नाही यायचं नाही. आला राजा, जे करायचं ते धंदे नाही केले आणि रिकामे धंदे जादा केले. मराच्या टायमाला जो परमार्थ तो सद्गुरुनाथ सांगत असतात आणि तो सद्गुरूच्या रीतीने केल्यानंतर तू कोण आहे सांगता. आगाल या जीवा चुकवणी, माय बाप या जीवाचे आघात तू चुकव. मला अंत काळाला हरिरूप होण्याची गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे असं तुकोबर आहेत मागणी करतायत. सर्वांनी प्रेमपूर्वक भजन ढोपार देवा गाद या जीवा चुकवणे, त्याने रूपावाचे नाम निरंतर, आपुला विसर पडून दी. आपुला याचा अर्थ स्वरूपाचा. बोध झाला, प्रबोध झाला, पुढं काही नाही का? पुढं काही नाही. अरे बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय जर तुला करायचा असेल ना तर तुला सतत 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 कीर्तयतो माम. सतत ती गोष्ट बुद्धीचा निश्चय होण्याकरता करावा लागते. सर्व सतत सतत त्या गोष्टी आपल्याला करावा लागेल. केला तर
स्वरूपापर्यंत आपण चालू. मल विक्षेप आवरण नावाचे दोष असतात, ते जायला पाहिजे. कधी जातील ते? कोणत्या चित्ताला असतात? मल दोष पहिल्या नामाला असतो, पुढच्या नामाला विक्षेप नावाचा दोष असतो, आवरण नावाचे दोष असतात. जर घासलं तरच होईल ना, जर घासलंच नाही तर आता हे बाबा आहे एवढा कुदकुद वाजितो, हे रोज प्रॅक्टिस करतो म्हणून वाजितो. आणि ते जर कधी मध्ये लागलं इजलं तर जमक द्याल ते नाही जमणार ना. तसं आहे आई बाप, आपल्याला सुद्धा त्या नामाची दृढता जीवनामध्ये येण्याकरता, तो बोध पचण्याकरता, तो बोध स्वरूपापर्यंत जाण्याकरता आपल्याला सद्गुरूची कास सोडायची निवड का. विसरू नको रे साधक म्हणू नका. हा नाही, सद्गुरूला नाही विसरायचं माय बाप. ज्याला सद्गुरूचं स्मरण होत नाही ना, नाही 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 सक्सेस होऊ शकत तुम्ही, नाही होऊ शकत. नाही नाही बघा ना, जनार्दनाचा एका किती आदर आहे गुरुबद्दल द्यायच्या. आम्ही नुसता फोटो टाकला तर पोट सुट उठायचे लोकांना. इथं संप्रदाय तिथून पाडा आमचा. टाकू द्या ना, तुमचं काय पोट दुखत आहे? कोणाचा फोटो टाकला आणि कोणाचं नाव टाकलं तो त्याच्या अंतकरणाचा विषय ना. आता ज्ञानोबा तुकोबा आम्ही पाहिलेच नाही, श्रीपाद बाबा रामदास बाबा आम्ही पाहिलेच नाही. जे पाहिले ते आमचे श्रीपाद बाबाच आहे ना. इतरांनी पोट दुखायची काही गरजच नाही त्याची. तुम्ही तरी काय वाग मारू राहिले द्यायच्यासारखा? ज्या श्रीपाद बाबांनी जे कार्य केलं ते तुम्ही कोणतं धाडाचं करू राहिले? मला कोणाला दोष नाही द्यायचा आहे, पण विचार करा. आपल्या अंतकरणामध्ये आपल्या सद्गुरूबद्दल आदर असला पाहिजे, कदर असली पाहिजे, तर परमार्थ फळाला येईल माय बाप. नाही ना, माता पिता बंधू बहिणी एका सद्गुरु वाचवणे. माझा सद्गुरु विश्वव्यापक आहे, विश्व ठीक आहे त्याच्या पुढं माझ्या सद्गुरु पुढं. पण अंतकरणाचा भाव असेल तर ना, अंतकरणाचा जर भाव नाही तर कुठं ते रिकाम आहे की नाही? काही धावणीचे बैल आहे का तुमच्या? आमच्या घरी बाबा येत नाही, तू किती खपला तिकडं? मी कितीला गेलो त्याच्यापर्यंत? तुमच्याकडे भूक लागत का नाही? वड्याचे डबे तुमच्यापर्यंत येते का? टोपलं म्हणजे आमच्याकडे टोपलं, भाकरीचं टोपलं तुमच्यापर्यंत येतं का? तुम्हाला जावं लागत आहे. कसं आहे, ताण लागली तर माठ पळत येतो काय तुमच्याकडं? पाण्याचा दार पळत येतो का? तुम्हाला जावं लागत आहे. मग कधीतरी दार लोक जायचा प्रयत्न करा ना, कधीतरी. त्याच्या मागे आनंद काम राहतात. काही एकच का टिप्पजीराव? समजून घेतला पाहिजे परमार्थ. कधीतरी आपण त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे ना. नसं एखाद्या वेळेस फोन चालला असं गडबडीत ना, काहीतरी गाडीवर असतील कुठेतरी असतील ना, आमचे फोन उचलीत नाही. तू काय त्याचा भाव बनेला? काहीतरी सद्गुरू कामात असतील. अरे एकदा नाही उचलला दुसऱ्यांदा लावून पाय, दुसऱ्यांदा लागला तर तिसऱ्यांदा जाऊन पाय, त्यावेळेस ते फळाला येईल. तसं बोध सुद्धा फळाला येऊ शकत नाही. आपल्या सद्गुरूवर आदर कदर करण्याचा प्रयत्न करा. सद्गुरूला अंतकरणात जागा द्या. तुम्ही सद्गुरूचे स्टेटस नाही ठेवले तरी चालतील, त्याच्या मौतीला नाही आले तरी चालतील. त्याला अपेक्षा नाही तुम्ही मौतीला यावात आमच्या, नाही नाही. पण तुम्हाला जो परमार्थ सांगितला ना तो धडाचा करा, व्यवस्थित करा, परिणाम येईपर्यंत करा. परिपूर्ण नक्षिकांत तो परमार्थ त्याच्या जीवनात उतरला तो सद्गुरूला विसरूच शकत नाही.
ज्यानं नाम चिंतन केलं तो सद्गुरूला कसा विसरत करत नाही म्हणून डोक्यात किडे पडाले माठ धुतलाच नाही तर किडे का पडाले माठातलं पाणी बदललंच नाही तर आता हे याला 46 वर्ष झाले 1857 ची गाडी आमच्या काळात कोण नव्हतं तुला काय आता ओवाळायचं का आता काय करत होतो आम्ही जुने तुला काय हात राहतो का पांढरा कधीतरी समजून घ्या मायबाप याच्यामध्ये लवकर बोलण्याचा प्रयत्न केला 11:15 वाजले तुमच्या मला गण सांगावं वाटतं पण काय झालं उशीर झाला सगळ्याला आयोजकाला बी काय सांगणार आपण कारण सगळंच गोष्टी बघाव्या लागतात पण चला तरी 2 घंटे तुमचा कार्यक्रम झाला हरकत नाही तुमचे जास्त वेळ घेतला अगदी अतिशय जीवाला पकडून नामावर प्रेम करा जीवापेक्षा पार प्रेम करा नामावर तर तुम्हाला फळ येईल हा आणि सळल्या संसाराचं काही मागू नका सळल्या संसाराचं काही मागू नका त्या मला एक जण म्हणे बाबा आमच्या बोरला पाणी लागलं म्हणलं त्या बोर मध्ये मला कोम ना जास्त लागल मग अरे सडेल भेजाच्या हो बोरला पाणी नाही तो बोरचं पाणी गेलं पाहिजे तेव्हा परमार्थ तुला कळत तुला भावामुळं पाणी नाही लागलं भावामुळं पाणी जात आहे राजा तुला माहित नाही जर तुम्ही सळल्या संसाराचा नामाकडे मागशाल ना तर तुमचा उद्धार नाही होऊ शकत नामाकडे काही अपेक्षा ठेवू नका नामाकडे एकच अपेक्षा ठेवा का मला माझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे संत वैकुंठातून आले वैकुंठात गेले आम्ही कोण भाषणात चालतो आम्हाला सांगणार कोणी नाही पण तुमचं आमचं भाग्य चांगलं सद्गुरू सच्चिदानंद चंद्राजी बाबा आपल्या परमार्थामध्ये त्यांच्या मुखावर त्यांची स्तुती नाही करायची आपण लेकर काय त्यांची स्तुती करणार आहे पण परमार्थामध्ये मी रात्रंदिवस फिरतोय आता त्यांच्या आशीर्वादानं अगदी अख्खा महाराष्ट्र फिरायचं काम चाललंय बाबांच्या आशीर्वादानं पण विचार करा माय बाप अरे महात्म्य आहे तोपर्यंत आदर कदर करा समजून घ्या त्यांची तळमळ समजून घ्या जाणून घ्या निदान नामधारकानं जाणून घ्या जग समजत नाही तर तिकडंच मरण जो तो त्याच्या कर्माची फळं भोगत पण मायबाप निदान साधकांना तरी व्यवस्थित त्या परमार्थाला आपण पात्र व्हा एवढंच आपण सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबांना सांगूया 2 चरण सांगितले 5 चरणाचा अभंग आहे पण काय सांगावा साधकाची अवस्था अशी असली पाहिजे माय बाळा सुखाची आवडी जसं आईला बाळाला भेटायची आवड आहे बाळाला आईला भेटायची आवड आहे ना तशी आपल्याला नामाची आवड असली पाहिजे इतकं आपलं नातं नामाचं एक झालं पाहिजे निरपेक्ष निराकांक्षाने निस्वार्थ नामावर प्रेम करता आला पाहिजे तरच आपण काहीतरी टिकू फार मोठा अभंग आहे एवढं सांगत नाही झालेलं भाव पुष्प सद्गुरू सच्चिदानंद श्रीपादांच्या चरणी समर्पित करूया अमृते दादांच्या चरणी समर्पित करूया माझे सद्गुरू मारुती बाबांच्या चरणी समर्पित करू बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकला असेल जास्त वेळ घेत नाही सकाळी उद्या बाबांचं काल्याचं कीर्तन आहे उद्या पर्वणी आहे आपल्यासाठी म्हणून सगळ्यांनी त्या गोष्टीचा आपण आनंद घेऊया आणि झालेलं भाव पुष्प पूर्ण करूया ज्ञानेश्वर